सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात खेळीमेळीत शाब्दिक चकमक उडाली। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांनी नरेश म्हस्केंना आमने-सामने चर्चा करण्याचं आव्हान दिलं, मात्र म्हस्के यांनी नकार दिला। अनिल देसाई नरेश म्हस्के यांच्या दिशेने गेले, त्यानंतर जावंच लागणार आहे ना अशा शब्दात संजय राऊतांनी म्हस्के यांना टोला लगावला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर 2022 मध्ये बंड करत एकनाथ शिंदेंनी अखंड शिवसेनेला धक्का दिल्यावर दिवसेंदिवस शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष तीव्र होतोय। यामध्ये आता संजय राऊत विरुद्ध नरेश म्हस्के वादाने भर घातली आहे। एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी म्हस्केंनी केल्या होत्या, असा खळबळजनक दावा राऊतांनी केल्यामुळे संतापलेल्या म्हस्केंनी तितकाच तिखट पलटवार केला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून भूमिका घेण्यासाठी राऊतांनी बैठक घेतली होती, असा दावाही म्हस्केंनी केलाय। तर राऊतांनी उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत अपशब्द वापरले असाही खळबळजनक आरोप म्हस्केंनी केला। त्यामुळे म्हस्के आणि राऊतांमधला वाद राजीनाम्याच्या मागणीपर्यंत येऊन पोहोचलाय। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चाललाय, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश म्हस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो। कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना, ती मूठ बंद राहू द्या। एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात, हे तुम्हीच जाहीर करा। तर खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबाबत काय आरोप केलाय तेही बघूया। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही, आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या, याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे। माझ्यावरचा राग त्यांचा समजू शकतो मी, परंतु अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। आता अन्य घडामोडी। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन यावर सरकारतर्फे निवेदन देण्याची तयारी केंद्रीय मंत्री अमित शहांनी दाखवली। अतिशय वादळी ठरलेल्या पावसाळ्यात